नमस्कार. सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी नवीन उपक्रम नेहमी घेऊन येत असते. देशामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावे आहे. आजही आपण महाराष्ट्रामध्ये एक नवीन सुरुवात पहिली प्रथम आपल्यापासून झालेली आहे. ज्या ड्रोनच्या माध्यमातून आपण काल म्हणजे आता जे उद्घाटन केलं हैतनगरला, हे उद्घाटन हा ड्रोन जो आहे, हा ड्रोन फवारणीचा ड्रोन नसून हा पिकाचा डॉक्टर ड्रोन आहे. पिकाची पूर्ण स्कॅनिंग करणारा ड्रोन आहे. आणि या पिकाच्या स्कॅनिंग करणाऱ्या ड्रोनचं वैशिष्ट्य असं आहे, तो पिकाला रोग यायच्या अगोदरच 10 ते 15 दिवस अगोदर आपल्याला पूर्वकल्पना देतो. हे पुढे अटॅक येणार आहे, त्याच्यामुळं पूर्वकल्पना दिल्यामुळं आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. आणि हा प्रतिबंध जो केला जातो त्याच्यामुळं आपला उत्पादन खर्च जो आहे तो वाचतो. आणि रसायनाचा वापर मर्यादित करावा लागल्यामुळं आपल्याला आपलं उत्पादन रेसिड्यू फ्री उत्पादन झालेलं दिसतं. आणि रेसिड्यू फ्री झालेल्या उत्पादनाला बाजारामध्ये मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत रोहन नावाच्या कंपनीसोबत आपण हे सगळं काम करतोय. आणि भारत रोहन नावाची ही जी कंपनी आहे, ही कंपनी मुळामध्ये ड्रोन सर्व्हिसच याच्यासाठी देते की त्यांना बाजारभावापेक्षा 2% शेतकऱ्याला जास्त देऊन तो माल खरेदी करायचा आहे. आणि त्यांच्याकडे त्याचे बाहेर आहेत. आणि आपल्याला जर समजा त्यांच्यापेक्षाही जर कोणी बाजारामध्ये भाव जास्त देत असेल तर तेही तिथेही आपल्याला विकण्यासाठी शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. ही सर्व्हिस जे आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम हयातनगर येथे रामा बुलबुले यांच्या शेतामध्ये सुरुवात झाली. तर या सर्व्हिसची सुरुवात सन्माननीय हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र कदम साहेब यांच्या हस्ते केलेली आहे. कारण याचं कारण एक आहे की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे जे सर्व जे नाविन्यपूर्ण काम चाललंय, हा उपक्रम सर्वत्र पोहोचावा. याचे जे काही चांगले रिझल्ट आहेत ते जर उत्कृष्ट आले तर पुढे हा पूर्ण महाराष्ट्रभर कसा राबवता येईल या संदर्भामध्ये शासनही शासनाच्या स्तरावर विचार करू शकतं. आणि हा प्रयोग सूर्या फार्मरनं केला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मित्र हो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला जी काही ड्रोन कसा उडतो, काय त्या सगळ्या गोष्टीची माहिती याच्यामध्ये झालेली आहे. कार्यक्रम पूर्ण बघावा ही नम्र विनंती. आमचे असे नवीन उपक्रम पाहण्यासाठी आमच्या सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे असे उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा ही पुनश्च एकदा विनंती करतो. आणि जो उपक्रम आम्ही राबवत आहोत या उपक्रमाला आपण बळ द्यावं ही विनंती करतो. की तुम्ही आपण जे काही सपोर्ट करतायत याच्यामुळेच आम्हाला ऊर्जा मिळते आणि आम्ही आणखी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. एवढे बोलतो आणि आपल्याला जास्त वेळ न घेता पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. भारत रोहन कंपनी आणि सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण हा जो ड्रोन आहे या ड्रोनचं प्रात्यक्षिक घेतोय. आणि हे प्रात्यक्षिक घेणं आणि सर्व्हिस चालू करणं या दोन्ही गोष्टी आपण करतोय. 10 दिवसासाठी आपण शेतकऱ्यांना मोफत सर्व्हिस या हयातनगर गावामध्ये आपण देतोय. आता इथं जवळपास 200 एकरचा एरिया आपण कमांड दिलेली आहे या ड्रोनला. आणि इथं ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे सुरुवात आहे डेमोची, इथं आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कदम साहेब हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक आहेत ते, आणि त्यांच्या हस्ते आपण सुरुवात याच्यामुळे करतोय कारण जिल्ह्यामध्ये ही राज्यात एक प्रथम काम होणार. आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला हे माहीत असणं गरजेचं आहे की इथं काय होतंय, त्यांना पूर्वकल्पना मिळाली पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपण ही गोष्ट करतोय. आणि हे जर तंत्रज्ञान सक्सेसफुली रिझल्ट आला तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून याला प्रमोट करता येईल. आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाचून आज नैसर्गिक शेतीसाठी जे काही केंद्र शासनानं जे काही धोरण आणलेलं आहे नैसर्गिक शेती वाढवायची, त्याला नैसर्गिक करत असताना रेसिड्यू फ्री पहिले करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला नैसर्गिकमध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्याला सर्टिफिकेशनमध्ये न्यावं लागेल. तेव्हाच आपल्याला जागतिक बाजारामध्ये मालाला जास्त भाव मिळेल. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणं हे आपला मूळ उद्देश असल्यामुळं आणि सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना मुळात याच कामासाठी झाले असल्यामुळं आपण हे सगळं शोधून
इथं आणलेलं आहे आणि आज रोजी आपण याचं उद्घाटन इथं करतोय. तर सुरुवातीला कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्याचे कृषी अधिकारी कदम साहेब अतिशय त्यांच्या खूप म्हणजे व्यस्त वेळेमधून वेळ काढून इथं उपलब्ध झालेत हयातनगर गावामध्ये आणि त्यांचं आम्ही इथले जे गावचे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात आपण ट्रायल घेतोय तेच यांना मी विनंती करतो की त्यांनीच कदम साहेबाचं स्वागत करावं. बुकी घ्या. आणि माझी वर्गणी तरीच आहे. पिक्चर वगैरह आप ले लीजिए, फोटो वगैरह. यानंतर इथे भारत रोहन कंपनीचे सौरवजी आहेत, सौरव चौधरी सौरव चौधरी आहेत. त्यांनाही त्यांच्या माध्यमातून ही सर्विस आपण आणतोय. तर मैं सौरव जी आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप यहाँ पे आइए और हमारा जो सम्मान है वो स्वीकार कीजिए. तो बुके दीजिए. भाई तुमचं नाव सांगायचं आम्हाला तुमचं नाव बी समजलं पाहिजे. भरत बोरगर. आता इथे जे आपण ट्रायल घेतो याचे ड्रोनचे पायलट ड्रोन पायलट मंजीत धनजीत. हाँ, धनजीत जी है. तो धनजीत जी का भी हम स्वागत करते हैं और उनका स्वागत यहाँ पे हमारे जो गजानन है सारंग उनको रिक्वेस्ट करते हैं कि वो उनका स्वागत करें. है ना. आता इथे उपस्थित जे आपले शेतकरी आहेत त्यांच्यापैकी ज्येष्ठ शेतकरी म्हणून आम्ही नंदूजी काळबांडे यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वतःच त्यांचं स्वागत करतो गावातल्या करण्यापेक्षा. आता इथे ज्यांच्या शेतामध्ये आपण हा प्रयोग राबवतोय ट्रायल घेतोय की रामा बुलबुले यांचंही स्वागत सूर्या फार्मरच्या माध्यमातून मी स्वतः करतो. मी घालतो नंतर तुझा आता शेतकऱ्याचं करतो. रामाना सगळे मधून तुम्ही घ्या. चला शेतकरी गुलालाचं कुठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबांचं स्वागत मी सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्वतःच करतोय. असते काही गोष्टी कराव्या लागतात. शॉर्ट सर्किट नाही त्याला काय ते पाण्यात पडते. इथे चलो आता इथं ड्रोनची पूजा आपण करूया आणि हा गुलाल नारळ कुठे गुलाल उदबत्तीला हातात उदबत्तीला किती होता खडी करायचं. दोन घ्या ना, दोन घ्या एकदा. माणूस बघा
बरं तुम्ही नाही का नाही पाहावं लागेल म्हणाल तुम्ही पलीकडे जाऊ दे त्यांना जायचं पाणी व्हावं आपल्या शेतकऱ्यांना सगळी मदत व्हावी यांच्या माध्यमातून चला आता आप क्या करो ट्रायल ऐसे पकड़ना है आगे करो उसका फैन लगेगा ठीक है हो गया ना कहाँ रखो वहीं पे रखो स्टार्ट करें आप पीछे हो जाइए ये देख रहा है ये चल बा और पीछे इसको आगे ही कर लेते हैं हम पीछे देख रहा मोबाइल मध्ये भरपूर क्लिअर व्यवहार जातो एरिया कवर काय रोज कायचं का फवारणीसाठी हां रुक जा इधर ही रहिए झालं फायनल